rights are uniformly applicable without discriminating race, religion, caste, sex. तर there is no discrimination. There must be uniform civil procedure code. मग तुम्ही विचाराल मग मुस्लिम लॉ वेगळा कसा? तर दे आर द पर्सनल लॉज. पर्सनल लॉज म्हणजे काही त्यांचे जे धार्मिक विचार म्हणजे ते कशाला लागू असतात? पर्सनल लॉज फक्त मॅरेज, सक्सेशन, ॲडॉप्शन आणि मेंटेनन्स हे जे आहेत त्यालाच फक्त पर्सनल लॉ लागू आहेत. परंतु त्याच्यावरनं सुद्धा भरपूर कॉन्फ्लिक्ट होत आहे. म्हणून सध्याचं आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सगळेच ॲक्ट सारखे असेल, सर्व कायदे सारखे, सर्वांना सारखे लागू असं उद्दिष्ट आहे. पण अजून काही पर्सनल लॉज जे आहेत म्हणजे मॅरेजच्या बाबतीत किंवा वारसा, हिंदू वारसा कायदा, ते थोडे डिफरंट आहेत. पण आम्हाला आता एम आमचं काय, कारण लोक काय करतात तुम्हाला आता बरेचदा माहीतच आहे, पहिली बायको हयात असताना दुसरीशी लग्न करता येत नाही. मग ते काय करतात? धर्मांतर करतात, म्हणजे दुसऱ्या याचा असा फायदा घेतात. तर त्यातनं बरीच कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. म्हणून देर इज अ नीड ऑफ युनिफॉर्म कोड. सगळे कायदे सारखे पाहिजेत भारतात. पर्सनल लॉ हे नाही, सगळे जे सारखे, जे सर्वांना सारखे असे आहेत. आत्ता जे हे पर्सनल लॉ सोडले तर बाकी सगळे युनिफॉर्म सगळ्यांसारखे लागू आहेत. पण आता आमची मुवमेंट इथनं पुढं अशी आहे की हे जे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात त्यासाठी सगळे कायदे सारखे पाहिजेत. तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत ती विचारात घेऊन या गोष्टी करता येतात. तर हे झालं. तर आता ह्याच्यामध्ये एक या मुद्द्यावर एक केस दिलेली आहे, म्हणजे मुद्दाम तुम्हाला क्युरियोसिटी म्हणून सांगते. हिंदू मॅन हॅव्हिंग मॅरिड अंडर हिंदू लॉ कन्व्हर्टेड टू इस्लाम विदाउट डिझॉल्विंग इज मॅरेज. विदाउट डिझॉल्विंग इज मॅरेज म्हणजे पहिल्या बायकोला घटस्फोट न देता त्याने दुसरं लग्न केलं. ही कन्व्हर्टेड टू गेट बेनिफिट ऑफ द सेकंड मॅरेज. कारण का मुस्लिम लॉमध्ये अलाउड आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं? कन्व्हर्जन केलं, मुसलमान झाला. हेमा मालिनी, धर्मेंद्र यांचे माहीत असेल तुम्हाला केस. तर ही अकॉर्डिंगली परफॉर्म सेकंड मॅरेज एज मुस्लिम. तर मुस्लिम म्हणून त्यांनी सेकंड मॅरेज केलं. आता इथं सुप्रीम कोर्टापुढं क्वेश्चन असा निर्माण झाला की हे जे दुसरं मॅरेज आहे हे व्हॅलिड आहे का नाही. तर सुप्रीम कोर्टाने असं धरलं की पहिलं मॅरेज अस्तित्वात असताना आणि ते हिंदू पद्धतीने केलेलं असताना ते डिझॉल्व केल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. त्यामुळं बायगामीची केस त्याच्यावर केली. बायगामी म्हणजे पहिली बायको असताना दुसरं लग्न केलं. तर असे वेगळे वेगळे लॉज असे डेव्हलप होत आहेत. तर ही जे कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात म्हणून सध्या वी बॅडली नीड दॅट देअर शुड बी अ युनिफॉर्म सिव्हिल कोड. सगळे कायदे सर्वांना सारखे अशी नीड आहे. तर त्यानंतर लास्ट पॉईंट ऑफ आवर लेक्चर, रिलेशन बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता फंडामेंटल राईट्स आहेत दे आर एन्फोर्सिएबल. व्हॉट इज मीन बाय एन्फोर्सिएबल? जर तुमचा फंडामेंटल राईट एखाद्याने काढून घेतला तर तुम्ही त्याच्याविरुद्ध ॲक्शन घेऊ शकता. धिस इज एन्फोर्सिएबिलिटी इन द कोर्ट ऑफ लॉ. तुम्ही कोर्टात केस करू शकता. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर नाही तुम्ही पाळले, दे आर नॉट ऑब्लिगेटरी. म्हणजे जर एखाद्या स्टेटने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा वापर केला नाही त्यांच्यावर ॲक्शन घेता येत नाही आपल्याला. तर हा मेन भेद आहे. पण मग विच विल प्रिवेल? तर पहिला व्ह्यू असा होता की फंडामेंटल राईट विल प्रिवेल. पण आता असं की दे आर को रिलेटिव्ह टर्म्स. तर समटाईम्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑल्सो प्रिवेल असा करंट व्ह्यू आहे. आता दीज ऑल आर द जे चेंजिंग सर्कमस्टन्सेस, द व्ह्यूज ऑफ द जजेस अँड ज्युडिशरी आर ऑलवेज चेंजिंग ड्यू टू द सोशॉलॉजिकल चेंजेस. बिकॉज काय, लॉ चेंजेस from time to time as per the change in society. So the views also changes. So now what is the current view? There should be a uniform code, uniform laws. This is a सध्याचा approach आहे. तर today we had discussed in brief because for our curriculum there is a one point in one module. So according to me this will suffice for your study. I hope you have understand very well. If there is a query you can contact me or give feedback on my WhatsApp number. Thank you. Good day.